विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 10वा राज्यशास्त्रातील तिसरं प्रकरण राजकीय पक्ष अभ्यासणार आहोत. मागील प्रकरणांमध्ये आपण संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया अभ्यासली होती. या प्रकरणामध्ये आपण राजकीय पक्षांबद्दल अभ्यासणार आहोत. राजकीय पक्ष कशा पद्धतीने कार्य करतात, राजकीय पक्ष कशा पद्धतीने सत्ता स्पर्धेत भाग घेतात, सत्ता मिळवतात, पक्षपद्धत काय असते, या सगळ्यांचा अभ्यास आपण या प्रकरणात बघणार आहोत. आता राजकीय पक्ष समजून घेण्यासाठी आपण थोडक्यात ते समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू सोपंसं. त्यामध्ये तुमच्या शाळेत आणि तुमच्या परिसरात तुम्ही अनेक गट बघता, अनेक संस्था बघता, अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना तुम्ही बघताच. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते. तुम्ही बघत असाल की तुमच्या आजूबाजूला बऱ्याचशा संस्था असतात, बऱ्याचशा संघटना असतात, ज्या एका विशिष्ट उद्देशाने कार्य करतात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या संस्था समोर येतात, त्या पुढाकार घेतात. तसेच विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी सुद्धा तुम्ही वाचलं असेल. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात, त्याचप्रकारे राजकीय पक्षसुद्धा काय करतात, निवडणुका लढवून पुढाकार घेताना तुम्हाला दिसतात. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ज्या संस्था किंवा ज्या संघटना कार्य करतात, त्या संघटनांना आपण थोडक्यात सोप्या शब्दात काय म्हणू शकतो, राजकीय पक्ष असं म्हणू शकतो. म्हणूनच समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यामध्ये पण थोडासा फरक आहे. राजकीय पक्ष ही सुद्धा सामाजिक संघटनाच आहे, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती थोडी वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात ही राजकीय पक्षांची व्याख्या झाली की राजकीय सत्ता प्राप्त करणे आणि ती करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणुकीत भाग घेतात, अशा संघटनांना किंवा अशा संस्थांना आपण राजकीय पक्ष म्हणू. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणारा लोकांचा एक गट. राजकीय पक्ष जे असतात त्यांची काही वैशिष्ट्यसुद्धा असतात. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता मिळवणे. राजकीय पक्ष जे काही करतात ते सत्ता मिळवण्यासाठी करतात, जेणेकरून त्यांच्या पक्षाची विचारसरणी, त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती त्यांना व्यवस्थितपणे हाताळता आली पाहिजे म्हणून. तर त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सत्ता स्पर्धा करीत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु या स्पर्धेचं स्वरूप योग्य म्हणजे निकोप असावं. म्हणजे सत्ता स्पर्धा करणे हे राजकीय पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असतं. ठीक आहे. सत्ता स्पर्धा करून सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळवल्यानंतर आपल्या पक्षाची विचारसरणीनुसार कार्य करणे, शासन चालवणे, यासाठी ते स्पर्धा करतात. स्पर्धा करणं काही चुकीचं नाही, पण ती स्पर्धा योग्य पद्धतीची असावी. त्या स्पर्धेमध्ये गुन्हेगारीकरण येऊ नये, हे महत्त्वाचं. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. कोणताही राजकीय पक्ष एका विशिष्ट विचारसरणीचा पाठपुरावा करतो. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेतो म्हटलं तर, एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षाचे विचार जर तुम्हाला पटले, तर याचा अर्थ काय झाला की तुम्ही त्या पक्षाचे पुरस्कर्ते झाले, त्या पक्षाला तुमचा पाठिंबा आहे. म्हणजे निवडणुकीमध्ये समजा तुमच्या विचारसरणीशी साम्य असणारा एखादा पक्ष असला, तर ऑब्व्हियसली तुम्ही काय कराल, त्या पक्षाला मतदान कराल. ठीक आहे. म्हणजेच तुमची विचारसरणी आणि त्या पक्षाची विचारसरणी जर मिळती जुळती असली, तर तुम्ही त्या पक्षाला पाठिंबा द्याल. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो, म्हणजे तुम्ही जो पक्षाला पाठिंबा देतात, त्याला त्या पक्षाचा जनाधार म्हणतात. जन म्हणजे लोक आणि आधार म्हणजे सपोर्ट, पाठिंबा. ठीक आहे. आधुनिक काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी पण आपल्याला आता आपण तुम्ही जेवढे राजकीय पक्ष आपल्या आजूबाजूला बघता, सगळ्यांची विचारसरणी आधी कशी असायची, खूप वेगवेगळी असायची. त्याच्यामुळे आपल्याला सहजपणे ठरवता येत होतं की हा राजकीय पक्ष या विचारसरणीचा आहे आणि दुसरा वेगळ्या विचारसरणीचा आहे. पण आता झालं काय आहे, आता सगळेच पक्ष एकमेकांसारखी विचारसरणी बाळगताना तुम्हाला दिसतात. त्यामुळे त्या पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं आता थोडंसं काय झालं आहे, अवघड झालं आहे.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी जी असते ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच्यावर आधारित काही कार्यक्रम घ्यावे लागतात. म्हणजे ते कृती करतात, अंमलबजावणी करतात आपल्या विचारसरणीची. सत्ता नाही मिळाली तरी ते त्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. जरी त्यांची सत्ता नसली तरी आपली विचारसरणी ते बदलतात का? नाही. विचारसरणी तीच ठेवून त्या विचारसरणीच्या लोकांना आपल्या बाजूने करून पुन्हा सत्तेमध्ये येण्याचा ते प्रयत्न करतात, ज्यालाच म्हणतात पक्ष कार्यक्रम. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षालाच करता येतं. म्हणजे ज्या पक्षाला सगळ्यात जास्त मतं मिळाली तोच पक्ष निवडणुकीमध्ये काय ठरतो? सत्ताधारी पक्ष म्हणून तो समोर येतो. तो निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर सत्ता स्थापन करतो. पण ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही याचा अर्थ असा नाही की त्या पक्षांना महत्त्व राहत नाही. तो पक्ष सत्ताधारी पक्षाच्या विरोधी पक्ष म्हणून कार्य करतो. म्हणजे सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या विरोधी पक्षाचं असतं, ज्याला निवडणुकीमध्ये बहुमत मिळत नाही, ज्याचे कमी उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकतात, कमी जिंकतात. सत्ताधारी पक्षाचे जास्त जिंकतात. ठीक आहे. तर ज्याचे जास्त उमेदवार जिंकतात तो सत्ताधारी, ज्याचे कमी जिंकतात तो विरोधी पक्ष असतो. नंतरचं उद्दिष्ट आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. दुवा म्हणजे जोडणारा. राजकीय पक्ष हे नेहमीच शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. या दोघांना जोडण्याचं काम ते करतात. जनतेच्या मागण्या, जनतेची गाऱ्हाणी म्हणजे कंप्लेंट, तक्रारी, जे काही सरकारला पासून किंवा कुठल्याही पद्धतीची प्रॉब्लेम लोकांना असेल तर ती सगळी समस्या, त्या सगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष करतात. तसेच सरकारने ठरवलेली काही ध्येय धोरणे, काही कार्यक्रम, या सगळ्या गोष्टी, काही सोयीसुविधा, या सरकारच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा हे राजकीय पक्ष करीत असतात. वर्तमानपत्रातील काही बातम्या तुम्ही बघा, तुम्हाला त्या वाचल्यानंतर थोडंसं कळायला लागेल. बघा, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. आता यातून तुम्हाला काय कळलं की सत्ताधारी पक्ष जो आहे त्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी मुंबईत बैठक घेतली आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये कोणते प्रश्न हाताळणार आहे? ते शेतकऱ्यांचे प्रश्न. दुसरी हेडलाईन बघा तुम्ही, दुसरी बातमी बघा, सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांशी स्वतः जाऊन बोलणे सरकारतर्फे, जेणेकरून काय होईल की लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सरळ त्या सत्ताधारी पक्षाला कळू शकतील. समजा दुसऱ्या बॉक्समध्ये बघा तुम्हाला दिलं आहे, समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आलं तर एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय कराल? पक्षनेता म्हणून तुमचं काम काय असेल? ऑब्व्हियसली तुमचं काम सरकारने आरोग्य क्षेत्रात कामगिरी चांगली नाही केली ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देणे, की बा तुम्ही या क्षेत्रामध्ये इथे कुठेतरी काय केला? अलगर्जीपणा केला, तुम्ही कुठेतरी इथे बेजबाबदारपणा तुम्ही इथे दाखवून दिला. हे तुम्हाला सरकारच्या या सगळ्या गोष्टीत तुम्हाला सरकारच्या या त्यांच्या लक्षात आणून द्याव्या लागतील एक विरोधी पक्षनेता म्हणून. विचार करावं ह्यामध्ये बघा, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना मांडली. म्हणजे जिथे पक्ष नसेल, लोकशाही असेल पण पक्ष नसेल. आधुनिक काळामध्ये अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल? यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला सर्व पक्षांना, सगळ्या पक्षांची विचारसरणी एकत्र करावी लागेल, सगळ्या पक्षांचे विचार एकसारखे करावे लागतील आणि त्यासोबतच तुम्हाला जनतेचे विचारसुद्धा एकसारखे करावे लागतील. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणजे जोपर्यंत संपूर्ण भारत एका विचारसरणीचा होत नाही तोपर्यंत पक्षविरहित लोकशाही ही संकल्पना आपण आपल्या देशात या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. इथून पुढील मुद्दे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू. थँक्यू.